फुल इलेक्शन म्हणून जर आपण म्हणतो ते सुरू झालं. आजच आमच्या 2 मिटिंगा झाल्या. आणखी आता जे जे निर्णय आमच्या कमिटी घेतले आहेत त्याच्याबद्दल आम्ही आमचे रणजितभाऊ कुठे आपले आमदार जे आहेत ते सांगितलं आपल्याला. एक महत्वाची घटना आहे की उद्या आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अमरावतीमध्ये रोड शो रोड रॅली करणार आहे. त्याचीच आमची तयारी चालू आहे. त्याच्याच करता त्याचे आम्हाला तुमच्याकडनं थोडंसं एक्सपोजर पाहिजे होतं. पण आपण सगळ्यांना कळवलं पाहिजे आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट जायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्रामधली पहिली सभा म्हणा किंवा रोड शो म्हणा हा अमरावतीमध्ये होणार. त्याच्या तयारीमध्ये आम्ही लागले. उद्याचा जो रोड शो होईल हा अमरावतीमध्ये मोठा रूट घेतलेला आहे. रूट आम्ही तुम्हाला देतो. सांगू का आता? सांगू द्या. याचा पंचवटी शेगाव नाका, कॉटन मार्केट रोड ते चौधरी चौक, आदर्श हॉटेल, चौधरी आदर्श हॉटेल, जयस्तंभ चौक, श्याम चौक, राजकमल चौक, गांधी चौक, शिलांगण रोड, साईनगर असा हा त्याच्यामध्ये त्याची रोड शो जो आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलनी आमचे कार्यकर्त्यांच्या सोबत राहतील. आणखी पूर्ण रोडवर भाजपचे कार्यकर्ते भाजपची जितकी सगळे आहे पूर्ण रोडवर आम्ही त्यांचं स्वागत करू आहे. भाजपचेच नाही पण जे ज्यांना यायचं आहे बाकीचे जे लोक आहेत तिथे सगळं त्यांचं स्वागत करतो. टायमिंग काय? दुपारी 1:00 ते चालू करणार आहे असं म्हटलं आहे. पण आता पण टायमिंग एक टायमिंग ते फक्त 45 मिनिटं आम्हाला थांबणार आहे. 1 तास 11चा टायमिंग आहे. 2 पर्यंत हा शो पूर्ण होणार. 11 to 2. सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो. आणि बरेच दिवस झाले आपल्या भेटीगाठी होतात, परंतु आतापर्यंत आम्ही मीडियासमोर भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टी म्हणून भूमिका ठेवली नाही. आपण जाणतायत की एक तर सगळ्यात महत्त्वाचं की आपले सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे जे की देवाभाऊ नावानं पूर्ण जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत आणि या अमरावती नगराचे जे भाषे आहेत त्यामुळे त्यांचं विशेष प्रेम हे अमरावतीवर आहे हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि त्यांचा भव्य असा रोड शो हा 11 वाजता पंचवटीपासून तर 2 वाजेपर्यंत हा रोड शो पूर्ण अमरावतीमध्ये होतो आहे. आणि त्याची तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे. आणि त्या रोड शोच्या माध्यमातून एक देवाभाऊंबद्दल असलेलं आकर्षण आणि त्यांचा घेतलेला प्रगतीचा ध्यान आणि अमरावती शहरावर त्यांची विशेष असलेली नजर विकासाची, त्यामुळे अमरावती शहराच्या पुढच्या भविष्यातल्या विकासासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी उद्या आमच्या सर्व जनता जनार्दनच्या नागरिकांच्या दर्शनासाठी ते उद्या अमरावती नगरीमध्ये येत आहेत. आणि निश्चितपणे या रोड शो नंतरही बरेचसे सन्माननीय राष्ट्रीय नेते आणि प्रदेशातील नेते यांच्या सभा सुद्धा अमरावतीमध्ये होणार आहेत. त्याचे नियोजन आता चालू आहे. आणि एक ताकदीने भारतीय जनता पार्टी सक्षमतेने ही महानगरपालिका आम्ही निवडणूक लढवतो. 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 45 नगरसेवक या महानगरपालिकेमध्ये 75 पैकी 45 नगरसेवक, कारण 12 ठिकाणी उमेदवार उभे केले नव्हते, त्यामुळे 75 पैकी 45 ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं अतिशय लोकांच्या आशीर्वादानं यश संपादन केलं होतं. आणि त्यावेळेस शिवसेना जी एकत्रित होती त्यांच्या 7 नगरसेवक या महानगरपालिकेत होते. युवा स्वाभिमानचे 3 नगरसेवक हे या महानगरपालिकेत होते. त्यामुळे महायुतीतील 4 घटक पक्ष जे आहेत त्यांचं संख्याबळ पाहता या पद्धतीची परिस्थिती 2017 मध्ये होती. आणि म्हणून महाराष्ट्रातील
आमच्या कोर टीमने हा निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या इलेक्शन नंतर महानगरपालिका ह्या महायुतीमध्ये आपण लढवाव्या या पद्धतीची भूमिका तिन्ही नेत्यांनी घेतली आणि त्याप्रमाणे त्या महानगरपालिकेमध्ये तिथले नेते असतील आणि प्रभारी म्हणून त्या महानगर युती कशी होईल याचा प्रयत्न करावा आणि युती करावी या प्रकारचे निर्णय होते आणि त्यामुळे युतीचा भारतीय जनता पार्टी ॲज अ सर्व नेत्यांच्या मिळून एक प्रामाणिक प्रयत्न युवा स्वाभिमान सोबत आणि शिवसेनेसोबत, कारण दोघांसोबत युती पुढे जात नव्हती म्हणून राष्ट्रवादीला आम्ही थोडा करावं की नाही, कारण दोघांबरोबर युती कसरती चालू होत्या आणि त्यामुळे प्रयत्नपूर्वक 10 दिवस या 3 पक्षांमध्ये पहिली युती करावी या प्रकारची रणनीती होती. त्याप्रमाणे तिन्ही पक्षांकडून एक सकारात्मकतेने या युतीबद्दल विचार करण्यात आला आणि जवळपास आम्ही युती अंतिम टप्प्यात